जय एससीटी वैदिक मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। भारतीय हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा आज जन्मदिवस आहे। महाराष्ट्र शासनाने 7 ऑगस्ट हा शाश्वत शेती दिन डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे। या संदर्भामध्ये डॉक्टर स्वामीनाथन स्वतः असं म्हणतात की शाश्वत शेती म्हणजे उत्पादन वाढवणे नव्हे तर भविष्यातील पिढ्यांचे अन्न आणि निसर्ग यांचे रक्षण करणे होय। शाश्वत शेतीचे काही तत्व शासनाने या ठिकाणी निश्चित केलेले आहे की मातीचे आरोग्य जपायचे आहे, सेंद्रिय पदार्थांचा वापर करून मातीची सुपीकता व आरोग्य वाढवायचं आहे, पाण्याचं संवर्धन करायचं आहे, पाण्याचा कार्यक्षम वापर करून आपण पाणी संचयाचं रक्षण करायचं आहे, जैविक विविधता आपल्याला वाढवायची आहे म्हणजे पीक विविधता, स्थानिक प्रजाती व उपयुक्त जीवांचं संवर्धन करायचं आहे आणि नैसर्गिक स्रोतांचा आपल्याला वापर करायचा आहे, नैसर्गिक साधनांचा संतुलित व सुजान वापर आपल्याला करायचा आहे, तंत्रज्ञानाचा सुज्ञ वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा समतोल व शाश्वत पद्धतीने वापर करायचा आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न आपल्याला या ठिकाणी गुणवत्ता व उत्पादकता आपल्याला या ठिकाणी वाढवायची आहे। मला आनंद होतो एससीटी वैदिक हे असं तंत्रज्ञान आहे जे डॉक्टर MS स्वामीनाथन आणि महाराष्ट्र शासन यांच्या स्वप्नामधल्या शाश्वत शेतीचे स्वप्न आहे। समृद्ध व शाश्वत डाळिंब शेती हे ग्रुप आपण 2017-18 या दरम्यान व्हॉट्सअपचे काढले आणि त्यानंतर आज तागायत 10 वर्ष आपण जे व्हॉट्सअपचे ग्रुप जपले आणि वाढवले तर आज त्यांची संख्या 1600 ग्रुप झाली। आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2,83,000 शेतकऱ्यांना आपण सबस्क्रायबर्स बनलेले आहेत। 24 ते 30 लाख शेतकरी याचे मंथली व्ह्यूअर्स आहेत आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधनाचं काम आपण करतो आणि खऱ्या अर्थाने जे शाश्वत शेतीचे जे काही पॅरामीटर्स आपण बघितले ते सर्व पॅरामीटर्स एससीटी वैदिकच्या माध्यमातून आपण पूर्ण करतो। आपण मातीचं संवर्धन करतो, मातीला जपतो, पाण्याची बचत करतो। एससीटी वैदिकमध्ये आपल्याला खूप कमी पाणी लागतं। तिसरी गोष्ट म्हणजे आपण जैवविविधता जमिनीमध्ये नैसर्गिकपणे वाढवतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसाधनांचा, तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामुग्रीचा पुरेपूर वापर या ठिकाणी करू शकतो आणि त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एससीटी वैदिकच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांची उत्पादकता मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली। सर्वात महत्त्वाचं जे स्वामीनाथन यांचे जे स्वप्न आहे की आपण पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय पौष्टिक आणि सुरक्षित असं अन्न तयार करतोय आणि त्याचबरोबर आपण निसर्गाचं जतन करतोय, कारण कुठल्याही प्रकारचं केमिकल, तणनाशक, कीटकनाशक, बुरशीनाशक, विषाणूनाशक आपण वापरत नाहीये। कुठल्याही प्रकारचे केमिकल न वापरता कुठल्याही प्रकारच्या किडींना, प्रजातींना आपल्याला मारायचं नाहीये, कारण आपल्या एससीटी वैदिकच्या पिकांवरती कीड किंवा रोग किंवा तण याचं साम्राज्य नसतं आणि त्यामुळे आपोआप या ठिकाणी पीक सशक्त होतं आणि म्हणून आपण म्हणतो माती बलवान पीक पैलवान, शेतकरी धनवान व ग्राहक आरोग्यवान। खऱ्या अर्थाने समृद्ध आणि शाश्वत शेतीचा मूलमंत्र एससीटी वैदिक जपते आहे। म्हणून एससीटी वैदिक परिवारातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील, जगभरातील सर्व शेतकऱ्यांना आज खूप खूप शुभेच्छा।